विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज पळसदेव बिजवडी गटामध्ये आपण प्रचाराच्या म्हणजे प्रचार करताय। राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। कसा रिस्पॉन्स आहे जनतेचा आणि काय सांगाल आपण? या पळसदेव बिजवडी गटामध्ये हा गेल्या वर्षी सुद्धा मी उभा राहिलो होतो आणि आज माझी मिसेस अश्विनी किरण गुपणे ही या ठिकाणी उमेदवारी त्याची राष्ट्रीय समाज पक्षाकडून व या इंदापूर तालुक्यातील भाजप राष्ट्रवादी सोडून सर्व पक्षांचा एक उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे। आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या दोनही पक्षांनी म्हणजे इथला भाजप असेल किंवा इथली राष्ट्रवादी असेल राज्यातल्या सत्तेमध्ये एकत्र राहतात आणि खाली या ठिकाणी मात्र विरोधी राहतात। आणि या लोकांना पूर्णपणे या जनतेने ओळखलेलं आहे आणि कोणत्याही पद्धतीने जनतेला विश्वासात न घेता या लोकांची उमेदवारी असल्यामुळं त्याचबरोबर भांडवलशाही फक्त पैसा हा त्यांचा एक क्रायटेरिया डोळ्यासमोर ठेवून त्यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सर्वसामान्य घरातील खरोखरी सर्वसामान्य महिला म्हणून अश्विनी किरण गुपणे यांना आम्ही उमेदवारी दिली आहे। आणि या निमित्ताने या गटामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळतोय, कारण वरच्या लेवलने लोकांना गृहीत धरूनच या ठिकाणी अजून उमेदवार इथले लोकांपर्यंत पोहोचलेले सुद्धा नाहीत, कारण यांनी पूर्णपणे गृहीत धरलेलं आहे। काय नाही, आपण फक्त शेवटच्या टायमिंगला जायचं आणि त्यांचं मतदान करून घ्यायचं असा गृहीत धरल्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त आता प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी आहे आणि 100% हा पळसदेव बिजवडी गटामध्ये या ठिकाणी विजयी होण्याची शक्यता आहे। चांगल्या पद्धतीने काय विकासाचे मुद्दे काय असतील आपले? विकासाचे मुद्दे या मतदारसंघामध्ये असणारे लोणीची MIDC, या MIDC ला त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे की बाबा या MIDC मध्ये जे नोकर भरती आहे किंवा जे कामगार लोक आहेत त्या कामगारांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये 50% कर्मचारी हे या स्थानिक या जिल्हा परिषद गटातले असले पाहिजेत, हा आमचा मुद्दा आहे। त्याचबरोबर या गटामध्ये जे काही जलजीवनच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून जो काही प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, आज एकाही गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना चालू नाही। शासनाच्या माध्यमातून करोडो रुपये त्यांनी काढून घेतले, बिलं काढली, परंतु योजना कुठेही अस्तित्वात आलेली नाही, लोकांच्या डोक्यावरचे हांडे उतरलेले नाहीत। हा पूर्ण जिल्हा परिषद गट बऱ्यापैकी उजनी धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळं या ठिकाणचं दूषित पाणी इथल्या जनावरांना प्यावं लागतं, इथल्या माणसांना दूषित पाणी प्यावं लागतं। आज इथल्या प्रत्येक गरीब माणसं आजारी पडलेली आहेत। हे दूषित पाणी कशा पद्धतीने त्यांना चांगलं फिल्टर केलेलं पाणी आपल्याला देता येईल, हा आमचा विकासाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो विकास तालुक्यामध्ये चालू आहे असं सांगितलं जातं, आता आपण उभारल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती, या रस्त्यावरती जो कामामध्ये भ्रष्टाचार होतो, जे दर्जा कामाचा पाहिजे, जे कामाची उंची पाहिजे, जे कामाच्या ह्याच्यामध्ये मटेरियल वापरलं गेलं पाहिजे, हे कामं सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत। आणि या कामांवरती आमचा वाच असेल आणि या ठिकाणी 100% आम्ही या कामांमध्ये पारदर्शकता आणू, या दर्जेदार पद्धतीची कामं आम्ही करणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला या मतदारसंघामध्ये अनेक विषय महत्वाचे आहेत। हा ऊसाचा बागायतदार असणारा मतदारसंघ बऱ्यापैकी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी केळी मोठ्या प्रमाणात होते, पेरू मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठीच्या मालाला योग्य भाव मिळावा याच्यासाठी वेळोवेळी आम्ही आंदोलन करू, चांगल्या पद्धतीने काम करू। त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये आता शासनाच्या निर्णयानुसार काही मागच्या महिन्यामध्ये एक JR निघाला की उजनी धरणातल्या ज्या काही अक्वायर जमिनी होत्या, ज्या गाळपेर म्हणून इथले शेतकरी खातात, म्हणजे ज्या लोकांचे शेतकरी, समजा माझी जमीन जर 10 एकर असेल, त्यातली जर 4 एकर पाण्यात गेली असेल, 6 एकर जमीन उजनी धरणाने काढून घेतली आमच्याकडून, आमच्या अज्ञानतेचा ते फायदा घेतला आणि त्या जमिनी आम्हीच खातोय। परंतु आज सरकारने आम्हाला नोटीस काढली तुम्ही बाहेर निघा म्हणून, आणि त्यांना सरकारला काय करायचं ते खाजगी कंपनीला द्यायचंय। आणि ह्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये जी मिटिंग झाली मागच्या महिन्यात, त्या मिटिंगमध्ये सही करताना आपल्या तालुक्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री, कृषी मंत्री भरणीमाई सुद्धा उपस्थित होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सही केलेली आहे। परंतु इथल्या लोकांनाही त्यांनी सांगितलं नाही। आज ज्यावेळेस आम्हाला नोटीसा येत आहेत त्यावेळेस लोकांना कळतंय। त्याच्यामुळं आम्ही इथं या मतदारसंघामधल्या एकाही शेतकऱ्याची जमीन या सरकारकडे जाऊन देणार नाही। आमचं रक्त सांडू पण त्या ठिकाणी आम्ही कसल्याही पद्धतीने आमच्या जमिनीला हात लावून देणार नाही, ही भूमिका आमची या ठिकाणी आहे। त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये अनेक विषय आहेत, त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचा असेल, मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, दर्जेदार मिळालं पाहिजे। आज जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून असेल, अंगणवाड्यांच्या माध्यमातून असेल, अनेक पिढी आपली नवीन नवीन घडत असते। या पिढीला चांगलं दर्जेदार CBSE पॅटर्नचं शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी जिल्हा परिषदमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने आवाज उठवू आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या काही शासनाच्या योजना असतात त्या योजना आज
जिल्हा परिषदचं बजेट 1400 कोटी रुपयाचं बजेट आहे पुणे जिल्हा परिषदेचं. परंतु याच्या माध्यमातून फक्त काय आपल्याला मिळतंय तर रस्ते असतील, पाणी असेल, ह्याच्या पलीकडे गटरे असेल, ह्याच्या पलीकडे कोणतीच कामं होत नाहीत. परंतु माणसाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्याच्या राहणीमानामध्ये सुधारणा झाली पाहिजे. प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे, प्रत्येक माणसाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, आरोग्याची सोय लोकांची झाली पाहिजे. या जिल्हा परिषद गटामध्ये जेवढे काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील त्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला चांगल्या पद्धतीने डॉक्टर तिथं उपलब्ध करण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं सर्व त्या ठिकाणी उपाययोजना म्हणजे प्रत्येक आजारावरती तिथं उपचार होतील अशा पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना राबवू. एका दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं सांगते राष्ट्रीय समाज पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे आणि तुम्ही तर प्रचार वेगळा करताय, काय म्हणजे भानगड काय? नाही, राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधीही मित्र पक्ष नव्हता, आजपर्यंत कधीच नव्हता. आणि बोललं जातंय की 28 तारखेला जी दुर्घटना घडली हा त्याच्यामध्ये अजितदादांसोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर साहेब देखील येणार होते, पण ते त्यांचं सुदैव हो बरोबर आहे, आले नाहीत. जानकर त्यांची सभा माळशिरस मध्ये होणार होती, हो, ते एकत्रितच आहेत, हो. असं त्यांचं सांगितलं जातंय. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेब आणि स्वर्गीय काल जी दुःखद घटना घडली अजितदादा पवार साहेब हे आपल्या मान तालुक्यामध्ये असेल अनेक ठिकाणी असेल त्या ठिकाणी युतीमध्ये एकत्र आहेत. कारण त्या तालुक्यातले तशी ती रचना आहे, त्या तालुक्यातला त्या पद्धतीची झालेली युती आहे. त्याच्यामुळं त्या कार्यक्रमासाठी तिथल्या सभेसाठी जानकर साहेब येणार होते. परंतु जानकर साहेबांना सुदैवाने त्या दिवशी थोडासा स्पॉन्डिलायटिसचा थोडासा म्हणजे थकवा जानकर साहेबाला जाणवल्यामुळं त्या ठिकाणी ते काय आले नाहीत आणि त्यांचा त्या ठिकाणी जीव वाचला. ही घटना खरे म्हणजे सत्य हे आणि आदरणीय अजितदादांनी त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली याच्या निमित्ताने आम्ही वाहतो आपल्या माध्यमातून. त्याचं भांडवल कुठंतरी केलं जातं असं वाटतं तुम्हाला, किंवा जेणेकरून माळशिरस तालुक्यामध्ये जानकर साहेब येणार होते आणि अजितदादा देखील सोबत होते, आमची युती आहे असं काय असतं हे दुःखद घटना, फार मोठी घटना, राज्याचं एक नेतृत्व गेलेलं आहे आपल्या आणि अशा ठिकाणी आपण त्या राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये बघणं बरोबर नाही. काय असतं की अनेक आपल्या भारतामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत, इंदिरा गांधी गेलेल्या असतील, राजीव गांधी गेलेले असतील, त्यानंतर फार मोठी लाट या ठिकाणी तयार झालेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही या भावनेच्या ह्याच्यामध्ये राजकारण आपण न करता याला एक चांगल्या म्हणजे एक वाईट घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्याच्यामुळं अशा आपल्याला विचार आमच्यासारख्या कार्यकर्त्या मनात सुद्धा येत नाहीत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.